गजरा का माळावा? त्याचा आरोग्याशी काय संबंध आहे? ह्या सर्वांची माहिती आपण घेऊया. खरं तर स्त्रीचं आरोग्य सांभाळतो गजरा. गजरा हा ओल्ड फॅशन आहे म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या चांगल्या संस्कृती आणि चांगल्या चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत का? गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. 16 शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहेच की. गोवा कर्नाटकातील 90% स्त्रिया आजही रोज गजरा माळल्याशिवाय नोकरीला जात नाही. गजरा म्हणजेच सौंदर्य. सध्या तीव्र उन्हाळा सुरू असून पण निसर्गात मोगरा, चाफा, बकुळी यांना अगदी बहर आला आहे. काळजी आहे आपली निसर्गाला. या सर्वात जास्त सुगंध पसरवणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातच कशी केली गेली आहे हे लक्षात येतंय का तुमच्या? आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुलं शीतगुणाची आहेत. म्हणजेच उष्णतेची तीव्रता कमी करायला आपण याचा उपयोग करायलाच हवा. सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत राहतो, मन शांत करत राहतो. अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच. स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण दर्वाचे मानले जाते. 2 भुवयामधील आतील बाजूस असलेल्या पिट्युटरी ग्लँडच्या अधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वाहत असतात. त्यावरच स्त्रीचे आरोग्य अवलंबून असते. गजरा किंवा फुलांचा वास नाकाद्वारे आपण जेव्हा घेतो त्यावेळेला शिरोभागातील पित्तशमन होते. शिवाय ग्रंथींचे कार्य व्यवस्थित राहण्यास मदत होते. परिणामी स्त्रियांच्या आरोग्यामधील संतुलन राखण्यास मदत होते. मनोरोगात तर फुलांना खूप महत्त्व आहे. स्त्रियांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या संप्रेरकांच्या चढ उतारामुळे होणाऱ्या चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो. शिवाय गजरा करायच्या पद्धतीही पाहिल्या तर कॉन्सन्ट्रेशन, मोटो डेव्हलपमेंट करणाऱ्याच आहेत. परदेशातील बाग थेरपी, अरोमा थेरपी ह्या काय आहेत? फुलांच्यावर आधारित चिकित्साच तर आहेत. पण कसं आहे, घर की मुर्गी दाल बराबर. भरगच्च पैसे देऊन आपण अरोमा थेरपी तर करून घेऊ, पण भारतीय परंपरेनुसार गजरा माळून घेतल्यात ओल्ड फॅशन असं का वाटतं? नाही, आपण गजरा तर माळायलाच हवा आहे, नाही का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी केअरिंग चित्रा, शेअरिंग हॅपीनेस, स्वानंद इन्व्हेस्टा. खाली तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक दिलेली आहे. फायनान्शियल सोल्युशनसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.